दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव होतं असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। आमची सत्ता आल्यावर या प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजे। रामदास कदम यांच्या या आरोपांवरती आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात। ती सालियन मुलगी तिच्या बलात्कार झाला, तिला बघणं फेकलं, त्या प्रकरणात तुझं नाव होतं। तुला आज सांगतोय पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लावेल तर माझं नाव रामदास कदम नाही। तुला दाखवीन मी। तू रात्री 12 वाजता बाहेर पडतोस आणि सकाळी 5 वाजता गपचूप घरामध्ये येतोस। रात्रीचे धंदे काय करतोस ते पण महाराष्ट्राला कळू दे, समजू दे। हे बोलणार आहे आणि कळणार भविष्यामध्ये। आपली अवकात बघून बोला रे। पक्ष आम्ही वाढवलाय, केसेस आम्ही घेतले आहेत, जेल आम्ही भोगले। तुम्ही आयत्या वेळा नावा बसलात बाप भेटत काय तुमचं योगदान काय पक्षासाठी? चोराच्या मनात चालणं असं त्याला उत्तर देत आहे। मुंबईची स्टाईल आहे ती, त्या पद्धतीने ते काम करतात। दिशा सालियन प्रकरणाची सरकार आल्याबरोबर चौकशी करणार रामदास आणि सगळ्या चौकशा झालेल्या आहे। उगाच बदनामीच्या सुपाऱ्या कशाला घेता? उगाच बदनामी एक चांगलं नेतृत्व, युवा नेतृत्वाच्या सुपाऱ्या का घेता भारतीय जनता पार्टीच्या नादी लागून? एक सालस नेतृत्व आहे, एक कर्तृत्ववान नेतृत्व आहे, येणाऱ्या त्या राज्याचं नेतृत्व करू शकणारं युवा नेतृत्व आहे। मला असं वाटतं आपण सगळ्यांनी पक्ष मन भेद विसरून अशा नेतृत्वाचं स्वागत केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।